सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे हे आज आपण या पिक फाईल रिडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 फाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रिडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रिडिंग पाहू. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. नंबर 1, तुम्ही जर 3 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रिडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रिडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे पेज ऑफ कप, व्हील ऑफ फॉर्च्यून, एट ऑफ वॅन्ड, एस ऑफ सॉर्ड, टू ऑफ सॉर्ड, द हर्मिट, द डेव्हिल. ह्या आठवड्याच्या मध्यावर एस ऑफ सॉर्डचं कार्ड आहे, जे तुमच्या शक्तीला दाखवत आहे. तुम्ही ऍक्शन घेताना इथे दिसत आहात आणि ही ऍक्शन कशाबाबत आहे तर जे काही तुमचं काम आहे, जे तुम्ही सगळे मिळून काहीतरी निर्माण करत आहात तर त्याबाबत तुम्ही ऍक्शन घेत आहात. तुम्हाला स्पष्टता येत आहे या आठवड्यामध्ये आणि यामुळेच नकारात्मकता जात आहे. ही डेव्हिलची ऊर्जा जी आहे ती मेजर कार्ड आहे, म्हणजे खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. शनिवारच्या दिवशी ही हे डेव्हिलचं कार्ड जे आहे तर ती नकारात्मकता जातीये आणि भाग्य तुम्हाला साथ देत आहे. पहिलं जे कार्ड आलंय सोमवारसाठी ते आहे पेज ऑफ कपचं कार्ड. पेज ऑफ कपचं कार्ड सांगतंय की एखादा संदेश तुम्हाला मिळेल जो तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो किंवा तुम्ही काहीतरी नवीन निर्माण कराल सोमवारच्या दिवशी आणि ती सुरुवात सोमवारी होणार आहे. असं सुद्धा असू शकतं की जो काही संदेश तुम्हाला मिळणार आहे तो एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्याशी तुमचं नवीन नातं होऊ शकतं. मंगळवारी जे कार्ड आहे ते आहे व्हील ऑफ फॉर्च्यून. तर हे कार्ड सांगतंय की भाग्य तुम्हाला साथ देत आहे. तुम्ही जे काही करत आहात एकत्रितपणे तर त्यामध्ये भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुम्ही यशस्वी होत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढत आहे आणि प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही अनेक गोष्टी करताना इथे दिसत आहात. त्यानंतरचं जे कार्ड आहे ते आहे एट ऑफ वॅन्डचं कार्ड. तर एट ऑफ वॅन्डचं कार्ड सांगतंय खूप वेगाने खूप सारी माहिती तुमच्याकडे येत आहे आणि हे ब्रह्मांडाचे आशीर्वाद आहेत जे तुम्हाला प्राप्त होत आहेत. यामुळेच भाग्य तुम्हाला साथ देत असल्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहे. हे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत. शिवाय हे जे कार्ड आहे ते वेगाला सुद्धा दाखवत आहे. तुमचं जे काही ध्येय आहे त्याच्या बाबतीत वेगाने घडामोडी होऊ शकतात. मध्यावर जे कार्ड आलंय गुरुवारी ते स्पष्टतेला सांगते. म्हणजे असं असू शकतं की खूप सारी माहिती तुमच्याकडे येतेय, त्यामुळे तुम्हाला स्पष्टता येते की आपण नेमकं काय करायला हवं, ऍक्शन कशी घ्यायला हवी आणि त्यामुळे निर्णय घेणं सोपं जात आहे किंवा जे काही तुम्ही ध्येय ठेवलेलं आहे ते त्यामध्ये यश तुम्हाला मिळत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढत आहे. टू ऑफ सॉर्डचं कार्ड शुक्रवारसाठी आलंय. तर
हे कार्ड सांगतंय की काही गोष्टींमध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे की काय करावं आणि त्या बाबतीत शुक्रवारच्या दिवशी तुम्ही शोध घेताना दिसत आहात. तुमच्या गुरुची मदत तुम्ही घेत आहात आणि ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहात. यामुळेच नकारात्मक ऊर्जा जात आहे. जी नकारात्मकता तुमच्या आत होती किंवा काही गोष्टींमध्ये तुम्हाला असं वाटत होतं, की हे मी कसं करणार? हे अवघड आहे किंवा खूप चॅलेंजिंग वाटत होतं. तर ती जी नकारात्मकता आहे ती निघून जात आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करत आहात. त्यामुळे तुम्हाला तिथे मार्ग मिळत आहे. तुम्हाला कळत आहे, की काय करायला हवं. स्पष्टता मिळत आहे. आणि यामुळे हे जे काही तुमचं काम आहे, जे तुम्ही एकत्रितपणे करू इच्छिता, तिथे अनेक गोष्टी सोप्या होत आहेत. डेव्हिलचं जे कार्ड आहे ते मेजर कार्ड आहे. तर ते कार्ड मेजर असल्यामुळे तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. आणि हे परिवर्तन कशाच्या बाबतीत? तर जिथे कुठे तुम्ही नकारात्मक होतात, जिथे तुम्हाला अनेक गोष्टी अवघड वाटत होत्या, तिथे तुमच्या गुरूंची मदत तुम्हाला मिळत आहे. तिथे तुम्हाला तो ते ज्ञान, ती माहिती मिळत आहे, की ज्यामुळे तुम्हाला पुढे जाणं सोपं होत आहे. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे? तर स्ट्रेंथ कार्ड सांगताय की तुम्ही ते करू शकता. तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे. तुम्ही अधिक शक्तिशाली होणार आहात. जर धैर्य ठेवलं आणि त्या चॅलेंजेसचा सामना केलात किंवा ती अवघड गोष्ट आहे तर आपल्याला जमायला हवी. त्यासाठी प्रयत्न केले तर तुम्हाला ते जमणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाइल नंबर 2 तुम्ही जर द एम्प्रेसच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. त्या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड पाहूया. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 3 ऑफ सॉर्ड, 10 ऑफ वॅन्ड, नाइट ऑफ कप, क्वीन ऑफ सॉर्ड, जस्टिस, नाइन ऑफ सॉर्ड, पेज ऑफ वॅन्ड. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ सॉर्ड आणि मुख्य कार्ड आहे द एम्प्रेस. तर ही कार्ड काय सांगत आहेत? या आठवड्यामध्ये तुम्हाला स्पष्टता येत आहे. तुम्ही ऍक्शन घेत आहात. जबाबदारीने आपलं काम करत आहात किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला स्पष्टता येत आहे. त्यामुळे तुमचं जे पद आहे ते मोठं आहे, जबाबदारी आहे. तर ती तुम्ही व्यवस्थित हाताळत आहात आणि त्या बाबतीत इथे या आठवड्यात तुम्ही काहीतरी ॲक्शन घेताना दिसत आहात. पहिलं जे कार्ड आहे ते सोमवारी जे कार्ड आहे ते 3 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. हे कार्ड्स काय सांगतायत, की जिथे तुम्ही खूप मेहनत घेतली आहे त्याबाबत तुम्ही थोडेसे नाराज आहात. असं असू शकतं, की तुम्ही मेहनत घेतलीये, पण त्या मानाने रिझल्ट दिसत नसल्यामुळे तुम्ही नाराज आहात. तर मंगळवारी तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न करत आहात.
आणि यामुळे एक चक्र पूर्ण होत आहे. तुमच्या जोडीदाराचं प्रेम तुम्हाला बुधवारी मिळणार आहे, सहकार्य मिळणार आहे किंवा एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे, जी प्रेमळ आहे, जी तुम्हाला मार्ग दाखवेल. असं असू शकतं, की हे जे काही तुमचं दुःख आहे, जिथे तुम्ही मेहनत घेतली आहे, तिथे एखादी प्रेमळ व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतेय किंवा ती त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या बरोबर शेअर करत आहे आणि यामुळे तुम्हाला स्पष्टता येत आहे. यामुळे तुम्हाला ॲक्शन घ्यायला समजतंय, की काय करायला हवं आपण. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता आल्यामुळे तुम्ही योग्य ती कृती करू शकताय आणि तुमची आध्यात्मिक प्रगती होतेय. शिवाय जे काही काम आहे तुमचं, त्यामध्ये तुम्ही उत्साहाने कामाला सुरुवात करत आहात. स्पष्टता असल्यामुळे तुम्हाला हे शक्य होत आहे. 9 ऑफ सॉर्डचं हे जे कार्ड आहे, ते शनिवारच्या ऊर्जेला दाखवतंय, जिथे तुम्ही चिंता करत आहात किंवा अतिविचार करत आहात एखाद्या गोष्टीबाबत, काय करायला हवं. आणि ह्या अतिविचारांमुळे तुम्ही थोडेसे नकारात्मक दिसता इथे, पण ही एका दिवसाची ऊर्जा आहे. रविवारी मात्र एक नवीन सुरुवात तुम्ही करायला जात आहात. काहीतरी नवीन प्रोजेक्ट हातात घ्याल किंवा काहीतरी नवी सुरुवात इथे दिसत आहे. जिथे तुम्हाला अवघड वाटत होतं, जिथे तुम्हाला अशक्य वाटत होतं, तिथेच तुम्ही ही नवीन सुरुवात करायला जात आहात. म्हणजे हे तुमच्या करिअरच्या बाबतीत असू शकतं. आणि एम्प्रेसचं कार्ड याचमुळे आहे, की जिथे कुठे तुम्ही समृद्ध आहात, जिथे कुठे तुमच्याकडे इतरांना देण्यासाठी खूप काही आहे, तुम्ही इतरांना रोजगार सुद्धा देऊ शकता, अशा एका मोठ्या पदावर जिथे तुम्ही आहात, तिथे ही नवीन सुरुवात तुम्ही करत आहात. तिथे तुम्हाला स्पष्टता येत आहे, तुम्ही न्याय देत आहात स्वतःला. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? मार्गदर्शनासाठी द वर्ल्डचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय, की तुम्हाला संपर्क वाढवायचा आहे. तुमच्या कामाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने ॲक्शन घ्यायची आहे. आत्मविश्वासाने तुमचं काम तुम्ही सुरू करायचं आहे. जे काही तुम्ही नवीन सुरू करणार आहात, नवी गोष्ट सुरू करणार आहात, कारण पेजचं कार्ड आहे. तर ते तुम्हाला आत्मविश्वासाने आपण करू शकतो, हा विश्वास स्वतःला देऊन ती सुरुवात करायची आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3 तुम्ही जर एस ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 7 ऑफ वॅन्ड. त्यानंतर आहे जजमेंट. 10 ऑफ कप. द चॅरियट. किंग ऑफ कप. किंग ऑफ पेंटॅकल. द सन. या रीडिंगच्या मध्यावर द चॅरियटचं कार्ड आहे आणि मुख्य कार्ड आहे एस ऑफ पेंटॅकल. तर ही कार्ड काय सांगत आहेत? ही कार्ड काय सांगतायत, तर तुम्ही संतुलित आहात आणि एखाद्या योद्ध्याप्रमाणे तुम्ही साहसी बनत आहात. अनेकांचं नेतृत्व करत आहात आणि हे कशाच्या बाबतीत, तर
काहीतरी नवीन सुरुवात तुम्ही करत आहात तुमच्या बिझनेस मध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी आणि त्या बाबतीत तुम्ही अनेकांचं नेतृत्व इथे करताना दिसत आहात. एखादी गोष्ट अवघड आहे तर ती कशी करता येईल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. कारण हा योद्धा आहे. पहिलंच जे कार्ड आहे ते आहे 7 ऑफ वॅन्ड्स. तर हे कार्ड काय सांगतंय की सोमवारी तुमचा संघर्ष होतोय. अनेक गोष्टी तुमच्या विरोधात आहेत किंवा स्थिती जी आहे ती तुमच्या विरोधात आहे आणि किंवा असं असू शकतं की जे तुम्हाला साधायचंय ते कसं करायचं यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात आणि यामुळे तुमचा संघर्ष होत आहे. पण मंगळवारच्या दिवशी हिलिंगचं कार्ड आहे, जजमेंटचं कार्ड आहे. देवदूत तुमच्या बरोबर आहे. तुमचा उपचार होताना दिसतोय. तुम्ही प्रगती करत आहात. हे कार्ड काय सांगतंय की जे तुम्हाला अवघड वाटतंय ते तुमच्यासाठी सोपं होत आहे मंगळवारच्या दिवशी. 10 ऑफ कपचं कार्ड यशाला दाखवतंय. तुम्ही यशस्वी होत आहात. जिथे कुठे तुमचा संघर्ष चाललेला तिथे तुम्हाला यश मिळत आहे. तुम्ही प्रगती करत आहात. शिवाय तुम्ही परिवाराबरोबर काही वेळ मजेत घालवत आहात. परिवाराला वेळ देत आहात. तुमची इच्छा पूर्ण होताना इथे दिसत आहे. चॅरियटचं कार्ड एखाद्या यात्रेला सुद्धा सांगत आहे. हे कार्ड सांगतंय की तुमची यात्रा होऊ शकते. तुम्ही खरोखरच कुठेतरी बाहेर जाल परिवाराबरोबर किंवा असं असू शकतं की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये काहीतरी नवीन कराल आणि तिथे तुम्ही साहसी बनत आहात, साहस दाखवत आहात. जिथे आवश्यकता आहे करेजची, जिथे आवश्यकता आहे तुमच्याकडे अनेक गोष्टी असताना सुद्धा साहस करण्याची, तर ते साहस तुम्ही करत आहात. किंग ऑफ कपचं कार्ड शुक्रवारसाठी आलंय. ते कार्ड सांगतंय की एखादी प्रेमळ व्यक्ती तुमच्या जीवनात येईल, जी तुम्हाला मार्गदर्शन करेल, जी ज्ञानी आहे आणि प्रेमळ सुद्धा आहे, ज्या व्यक्तीकडे अनुभव आहे. तर अशी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करू शकते किंवा ही ऊर्जा तुमची सुद्धा असू शकते, जिथे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात. तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे मार्गदर्शन करत आहात. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांना देत आहात. किंग ऑफ पेंटॅकलचं सुद्धा कार्ड आहे. तर ही जी ऊर्जा आहे ती पुरुष तत्वाची आहे. म्हणजे तुम्ही ह्या आठवड्यामध्ये ऍक्शन ओरिएंटेड होत आहात. कामाला महत्व देत आहात आणि पटापट तुम्हाला ते करायचं आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. जबाबदारीने काम पूर्ण करायचंय. तुमचं जे पद आहे त्याची जबाबदारी मोठी आहे. तर या दृष्टीने तुम्ही कामाला लागत आहात. शिवाय ही जी 2 कार्ड्स आहेत ती व्यक्तींना दाखवत आहेत. अशा काही व्यक्ती तुमच्या जीवनात येतील ज्या ज्ञानी आहेत, समृद्ध आहेत. ही एखादी व्यक्ती असू शकते किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती सुद्धा तुमच्या जीवनात येऊ शकतात. द सनचं कार्ड सांगतंय की तुम्ही खूप सकारात्मक होत आहात या आठवड्याच्या शेवटी. तुम्हाला स्पष्टता येत आहे आणि जे काही तुम्ही करत आहात, जिथे तुमचा संघर्ष होत होता, सोमवारच्या दिवशी जिथे तुमचा संघर्ष होत होता, तिथे रविवारच्या दिवशी तुम्ही खूप सकारात्मक झालेले दिसताय. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि एक नव्या यात्रेवर जाण्यासाठी तुम्ही तयार आहात. उत्साहाने कामाला लागलेले आहात आणि सकारात्मक दिसत आहात. इथे खूप सारी ऊर्जा आहे जी सकारात्मक आहे, जी जोशाला दाखवत आहे. हा लाल रंग जो आहे तो तुमचा उत्साह दाखवत आहे.
तर उत्साहाने तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहात व्यवसायामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी काहीतरी नवीन तुम्ही करायला जात आहात आणि तिथे एखाद्या योद्ध्याप्रमाणे तुम्ही साहसी बनत आहात. स्वतःला संतुलित ठेवून तुम्ही जे काही चॅलेंजेस आहेत त्याचा सामना करत आहात. हं. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? यासाठी आपण एक कार्ड काढू. द वर्ल्डचं कार्ड आहे. तर हे कार्ड हेच सांगतंय की तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की तुम्हाला अनेक लोकांशी स्वतःला जोडायचं आहे. अनेक लोकांना घेऊन तुमचं काम करायचं आहे किंवा जे काही तुमचं काम आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे. अनेक लोकांशी संपर्क करून तुम्ही हे काम करू शकता. तर म्हणून तुम्हाला कामाचा विस्तार करण्यासाठी अनेक लोकांशी जोडता कसं येईल हे पाहायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.